सध्या लग्नाचा सीझन जोरदार सुरू आहे आणि सर्वजण व्हॉट्सअपवरती वेडिंग इन्व्हिटेशन देत असतात किंवा कुणाला पाठवत असतील. तर डिजिटली इन्व्हिटेशन जो व्हिडिओ आहे तो कसा बनवायचा हे आपण कॅनवा या टूलच्या मदतीने करणार आहोत, तेही फ्रीमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रियंका पवार, तुमचं डिजिटल स्मार्टनेस या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत. सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोम वरती जायचं आणि कॅनवा असं सर्च करायचं. कॅनवा सर्च केल्यानंतर ही पहिली जी वेबसाईट दिसते canva.com त्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्ही सेम ही प्रोसेस मोबाईलवरून सुद्धा करू शकता कॅनवा हा ऍप्स इन्स्टॉल करून. आणि मी इथे सर्व फ्री मध्ये सांगत आहे. इथे सर्च बॉक्स मध्ये आपल्याला वेडिंग इन्व्हिटेशन असं सर्च करायचंय. इथे खूप सारे आपल्याला टेम्पलेट दिसत आहेत. तसेच जर व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असेल, रेडी टू यूज जर व्हिडिओ करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही हे इथून करू शकता. तर हे व्हिडिओज आहेत. हा व्हिडिओ आहे. मी हा तुम्हाला व्हिडिओ यूज करून दाखवते कसं करतात तो. कस्टमाइज दिस टेम्पलेट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. असा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर चेंजेस करायचे असेल तर करू शकता. तिथे मला चेंजेस करायचंय. जर नाव जर आपल्याला जर काही टाकायचं असेल, दुसरं जर टाकायचं असेल आपल्याला, तुम्ही इथून चेंजेस करू शकता. जर आपल्याला काही ऍड्रेस वगैरे जर चेंज करायचं असेल ते सुद्धा आपण इथून चेंज करू शकतो. जे पिनकोड असेल ते तुम्ही टाकू शकता. जर डेट जर आपल्याला चेंज करायचं असेल तेही आपण करू शकतो. नाव चेंज केले जर काही जर आपल्याला इथे जर आतमध्ये जर ही नावं जर चेंज करायचं असेल तर इथे सन ऑफ लिहिले, डॉटर ऑफ इथे आपण चेंज करू शकतो. आणि इथे जर म्युझिक असते ती तुम्ही ऍड करू. मी इथे म्युझिक ऍड केलेली आहे. म्युझिक घेते, तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्यात जर काही चेंजेस करायचे असेल तर करून तुम्ही सेव्ह करू शकता व्हिडिओ. ते शेअर बटनावरती जायचं आहे, डाउनलोड वरती क्लिक करायचं आहे, MP4 व्हिडिओ आणि तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. अशा प्रकारे हे व्हिडिओ करता येतील. मी आता वेडिंग इन्व्हिटेशन कार्ड घेते आणि त्याला आपण काही इफेक्ट देऊ त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत. आणि मी सर्व फ्री टेम्पलेट घेते. जर तुम्हाला ह्यात जर करिअर करायचं असेल आणि प्रोफेशनल डिझायनर म्हणून जर तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही प्रो व्हर्जन घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्हाला इथे हा आवडलेला आहे, तुम्ही हा घेतलेला आहे. इथे कस्टमाइज दिस टेम्पलेट वरती क्लिक करते. तर आपल्याला इथे च्या पेज वरतीच काही चेंजेस करायचे आहेत. तर तुम्हाला जर नाव वगैरे जर चेंज करायचं असेल तर करू शकता. इथे जर डेट वगैरे जर चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथे किती तारखेला लग्न वगैरे आहे ते सुद्धा टाकू शकता. टायमिंग सुद्धा चेंज करा. इथे जर काही ऍड्रेस असेल तर तोही चेंज करू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवू शकता, नाही तर दुसरा काही टेक्स्ट जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर करू शकता. मला नको आहे, मी ह्याच्यावरतीच मला ॲनिमेशन करून दाखवणार आहे. आणि आता आपल्याला हे ज्या डिझाईन आहेत त्या अनग्रुप आहेत, आपल्याला ग्रुप करायचे म्हणजे आपल्याला ॲनिमेशन करता येईल. इथे ग्रुप करूया. इथे तुम्हाला जो चांगला वाटेल ॲनिमेशन तो तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. आता ह्याला आपल्याला ॲनिमेशन लावायचं आहे. ॲनिमेशन झालं की नाही आता आपण चेक करतोय. ठीक आहे. ठीक आहे. सेम मला इकडे पण तसंच द्यायचंय.
आता आपला ॲनिमेशन सुद्धा लावून झालेला आहे आणि सर्व जे चेंजेस आहेत ते पण करून झालेले आहेत. आपण आता प्रत्येक पेजची डुप्लिकेट करतोय. आपण इथे 5 ते 6 घेऊ शकतो डुप्लिकेट. तुम्हाला जितके घ्यायचे जितके टेक्स्ट असतील तेवढे तुम्ही डुप्लिकेट घेऊ शकता. आणि 1-2 मध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ. आता मला हे सुरुवातीच्या पेजवरती हे नको आहे, मी ते काढून टाकते. तर ह्याला सुद्धा मी ॲनिमेशन लावते. ठीक आहे. आणि ठीक आहे, पहिल्या पेजला ॲनिमेशन लावून झालेलं आहे. आता आपण सेकंड पेज घेतोय. आपल्याला सेकंड पेजवरती काय काय पाहिजे ते आता घेऊया. फक्त मला हे नावं पाहिजे. इथे जर तुम्हाला जर कुठला फोटो टाकायचा असेल, जे कपल असतात त्यांचे फोटो जर टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता पेजवरती. नाहीतर तुम्ही सिंगल पेजवर घेऊन सुद्धा फोटो टाकू शकता. टेक्स्टला सुद्धा आपल्याला ॲनिमेशन लावायचं आहे. त्या पेजवरती सुद्धा ॲनिमेशन झालेलं आहे. इथे जर तुम्हाला जर फोटो टाकायचा असेल तर फोटो सुद्धा लावू शकता. इथे जो फोटो आहे तुम्ही घेऊन इथे ह्या पेजवरती लावू शकते. आणि ह्याची जी ट्रान्सपरन्सी आहे ती मी इथे कमी करू शकते, म्हणजे ती टेक्स्ट सुद्धा आपल्याला वाचता येईल. किंवा नको असेल तर तुम्ही काढून सुद्धा टाकू शकता. आणि जर फोटो द्यायचे असतील तेव्हा देऊ शकता तुम्ही फोटो. आता मला थर्ड पेजवरती हे नको आहे, मी सर्व डिलीट करते. तुम्हाला जो छान वाटते तो तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, मला हा ॲनिमेशन आवडलेला आहे, तुम्ही दिलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला ह्याला जर ॲनिमेशन द्यायचं असेल तर तुम्ही द्या. ठीक आहे, ह्याला सुद्धा ॲनिमेशन लावून झालेलं आहे. आता लास्ट पेजवरती आपण आलेलो आहोत. ठीक आहे, आता आपल्याला ह्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. ठीक आहे, आता ही आपली फायनल पत्रिका रेडी आहे इथे. जर इथे जर तुम्हाला नको असेल पत्रिका तर तुम्ही डिलीट करू शकता, नाहीतर हिला थोडीफार तुम्ही इथे ॲनिमेशन देऊ शकता. ठीक आहे, जितकं तुम्हाला ॲनिमेशन देता येईल तेवढं देऊ शकता तुम्ही. आता आपण बघतोय कशी पत्रिका झालेली आहे ती. इथे तुम्ही त्याचं टायमिंग सुद्धा चेंज करू शकता. इथे आता आपल्याला म्युझिक लावायची आहे. मी ते डाउनलोड करून ठेवलेलं आहे. झालेली आहे. मी इथे त्याचं टायमिंग चेंज करते प्रत्येकाचं. ते टायमिंगचं हे दिसतंय एडिट टायमिंग वरती. त्यात मला 10 सेकंड पण नको आहे प्रत्येक पेज. अर्ध्या मिनिटाची आपली रील होईल. आणि मला म्युझिक स्टार्टिंग पासून नको आहे, मी ते तिला हे करते. तुम्ही म्युझिक सुद्धा एडिट करू शकता. आता आपण प्ले करतोय. अशा प्रकारे आपली पत्रिका आहे ती रेडी आहे. तर इथे शेअर बटनावरती जायचं आहे, डाउनलोड वरती क्लिक करायचंय तुम्हाला आणि डाउनलोड करायचंय. तर असे जर तुम्हाला जर प्रोफेशनल जर डिझायनर म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्ही ते 500 ते 1000 रुपये ह्याच्यामधून सहज कमवू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.